आवाज मराठी न्यूज 24। मिरज महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने केली धडाकेबाज कारवाई। मोटरसायकल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना बेड्या ठोकून 23 मोटरसायकल केल्या जप्त। सांगली जिल्हा तसेच परजिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस। महात्मा गांधी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून कौतुकाची थाप। सांगली तसेच इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीच्या घटना समोर येत आहेत। महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीत खासगी रुग्णालय तसेच शासकीय रुग्णालय आवारात मोटरसायकल चोरीला जाण्याच्या मोठ्या घटना घडल्या होत्या। या अनुषंगाने महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांनी चोरट्यांचा शोध सुरू केला होता। या मोटरसायकल चोरट्याला गजाआड करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेला अखेर यश आले आहे। अमोल संभाजी साबळे वय वर्ष 49 राहणार चिंचणी तासगाव असे चोरट्याचे नाव आहे। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन मोटरसायकल चोरीचे 23 गुन्हे उघडकीस आले आहेत। 6,50,240 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे 11 गुन्हे, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे 3, संजय गांधी नगर पोलीस ठाणे 1, जयसिंगपूर पोलीस ठाणे परिसरातून 1, इचलकरंजी पोलीस ठाणे 2, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या 2 अशा 23 मोटरसायकलीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कामगिरी बजावली आहे। मोटरसायकलचा मोठा गुन्हा उघडकीस आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महात्मा गांधी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कौतुक केले। आज महात्मा गांधी पोलीस स्टेशन मिरज उपविभाग या ठिकाणी मोटरसायकल चोरीचा एक चांगला डिटेक्शन झालेला आहे। यामध्ये आम्ही 2 आरोपींना अटक केलेले आहे। त्यामध्ये एकूण 23 गाड्या आतापर्यंत आम्ही जप्त केलेल्या आहेत, ज्यात सांगली जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये एकूण महात्मा गांधीच्या 11, त्याचबरोबर विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या 3 आणि संजयनगर पोलीस स्टेशनची 1 असे एकूण 15 गाड्या सांगली जिल्ह्यातील आम्ही या ठिकाणी हस्तगत केलेल्या आहेत। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील 6 गाड्या आम्हाला या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि इतर आणखीन 2 गाड्या आहेत ज्या कोणत्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत याबद्दल आम्ही आरोपींकडे पण चौकशी करत आहोत। या तपासामध्ये आणखीनही आमच्याकडे काही गाड्या निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि हे खूप चांगलं या ठिकाणी डिटेक्शन महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे ठाणेदार APSP कळेकर यांनी केलेलं आहे। श्री गिल्डा यांनी पण यामध्ये त्यांचं मार्गदर्शन दिलेलं होतं आणि सर्व स्टाफचं मी या ठिकाणी अभिनंदनही करतो। याच पद्धतीने आणखीनही सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल उघडकीस येतील याचा मला विश्वास आहे। त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्नही चालू आहेत। धन्यवाद।